आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्री ब्रह्माजी आणि श्री विष्णूजी यांचे युद्ध। श्री शिवपुराण विद्वेश्वर संहिता अध्याय 6। अनुवादक दीनदयाळ शर्मा, प्रकाशक रामायण प्रेस, मुंबई, पान 67 आणि संपादक पंडित रामलग्न पांडेय, विशारद प्रकाशक सावित्रा ठाकूर, प्रकाशन रथयात्रा वाराणसी शाखा, नाटी इमली, वाराणसीच्या विद्वेश्वर संहिता अध्याय 6, पान 54 आणि टीकाकार डॉक्टर ब्रह्मानंद त्रिपाठी, साहित्य आयुर्वेद ज्योतिष आचार्य, MA PhD DS CA, प्रकाशक चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, 38 UA जवाहर नगर, बंगलो रोड, दिल्ली। संस्कृत सहित शिवपुराणाच्या विद्वेश्वर संहिता अध्याय 6, पान 45 वर श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी यांच्याकडे आले। त्यावेळी श्री विष्णूजी लक्ष्मी सहित शेषशय्येवर पहुडले होते। सोबतच अनुचर देखील बसलेले होते। श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी यांना म्हणाले की, पुत्रा उठ, पहा तुझा पिता आला आहे, मी तुझा प्रभू आहे। यावर विष्णूजी म्हणाले की, ये बैस, मी तुझा पिता आहे, तुझे तोंड वाकडे का झाले आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे पुत्रा, आता तुला अभिमान झालेला आहे, मी तुझा संरक्षकच नाही आहे, तर समस्त जगताचा पिता आहे। श्री विष्णूजी म्हणाले, अरे चोरा, तू आपला मोठेपणा काय दाखवत आहेस? सर्व जगत तर माझ्यात निवास करत आहे, तू माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहेस आणि माझ्याशीच अशा गोष्टी करत आहेस। एवढे बोलल्यावर दोन्ही प्रभू एकमेकांशी शस्त्रास्त्रांनी लढू लागले, एकमेकांच्या छातीवर आघात केले। हे पाहून सदाशिव म्हणजे कालरूपी ब्रह्मने एक तेजोमय लिंग त्या दोघांच्या मध्ये उभे केले, तेव्हा त्यांचे युद्ध समाप्त झाले। हे वरील विवरण गीता प्रेस गोरखपूरच्या शिवपुराणातून घेतले आहे, परंतु मूळ संस्कृत सहित जे वर लिहिले आहे आणि आणखी 2 संपादक आणि प्रकाशकांच्या शिवपुराणात योग्य आहे। विचार करा, श्री शिवपुराण, श्री विष्णुपुराण आणि श्री ब्रह्मापुराण आणि श्री देवी महापुराणामध्ये 3 प्रभू व सदाशिव म्हणजे कालरूपी ब्रह्म आणि देवी म्हणजे शिवा प्रकृती यांच्या जीवनलीला आहेत। यांच्याच आधारावर सर्व ऋषीजन व गुरुजन ज्ञान सांगत असत। जर कोणी पवित्र पुराणांहून भिन्न ज्ञान सांगत असेल तर ते पाठ्यक्रमाच्या विरुद्ध ज्ञान असल्याने व्यर्थ आहे। उपरोक्त युद्धाचे विवरण हे पवित्र शिवपुराणातील आहे, ज्यामध्ये दोन्ही प्रभू 5 वर्षांच्या मुलांसारखे भांडत आहेत। ते म्हणत आहेत की, तू माझा पुत्र, दुसरा म्हणतो आहे की, तू माझा पुत्र, मी तुझा बाप। नंतर एकमेकांचा गळा धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात। हेच चरित्र त्रिलोकनाथांचे आहे। वरील 3ही पुराणांचा श्री ब्रह्मापुराण, श्री विष्णुपुराण व श्री शिवपुराण प्रारंभ तर कालरूपी ब्रह्म अर्थात ज्योतिनिरंजन पासूनच होतो, जो ब्रह्मलोकामध्ये महाब्रह्मा, महाविष्णू आणि महाशिव अशी रूपे धारण करून राहतो आणि आपल्या लीला देखील वरील रूपात करतो। आपले वास्तविक कालरूप लपवून ठेवतो आणि नंतर वर्णन रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी आणि तमगुण शिवजी यांच्या लीलांचे आहे। उपरोक्त ज्ञानाच्या आधाराने पवित्र पुराण समजणे अगदी सोपे होते।